नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात नोकरी अपडेट्स विथ कोमल. तर आज आपण एका स्कूलची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे नवोदय विद्यालय. ही स्कूल भारत सरकारची फुल रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि विशेषतः ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांच्यासाठी 75% जागा या राखीव असतात व शहरी विद्यार्थ्यांसाठी 25% जागा या राखीव असतात. यामध्ये विद्यार्थ्यांना सिलेक्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये फ्री एज्युकेशन असेल, फ्री हॉस्टेल असेल, फ्री फूड असेल, फ्री बुक्स असतील किंवा वेगवेगळे स्पोर्ट्स असतील. तर मग ही सिलेक्शन प्रोसेस कशी असते हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. तर या ठिकाणी आपण नवोदय विद्यालयाची A to Z माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मग प्रवेश प्रक्रिया असेल, पात्रता असेल, परीक्षा पद्धती असेल किंवा विषय असतील. सर्वप्रथम आपण प्रवेश प्रक्रिया पाहूया. तर प्रवेश हा इयत्ता 6वी व 9वीला दिला जातो. आता आपण या ठिकाणी पात्रता पाहूया. तर पात्रता काय असते? तर विद्यार्थी ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहे, तो त्या जिल्ह्याचा रहिवासी असावा लागतो. तर पुढची पात्रता आहे, विद्यार्थ्याने इयत्ता 5वी किंवा 9वी सरकारी किंवा मान्यता शाळेतून उत्तीर्ण केलेले असले पाहिजे. तर पुढची वयोमर्यादा आहे, इयत्ता 6वी साठी वय 9 ते 13 वर्ष या वयोगटातील असले पाहिजे आणि 9वी साठी 13 ते 16 वर्ष वयोगटातील असले पाहिजे. तरी सुद्धा ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी वयोमर्यादा एकदा चेक करूनच तुम्ही फॉर्म भरावा. तर आपण या ठिकाणी परीक्षा पद्धती पाहूया. तर नवोदय विद्यालयाने आयोजित केलेली परीक्षा द्यावी लागते. मेरिटच्या बेसवर सिलेक्शन होत असते व ही परीक्षा दरवर्षी असते. परीक्षेच्या 6 महिने अगोदर ऑनलाईन फॉर्म भरून घेतला जातो व त्याची प्रिंट काढून तो नवोदय विद्यालयामध्ये सबमिट करून घेतला जातो. ही परीक्षा साधारणपणे जानेवारी ते मार्च यापैकी कोणत्याही महिन्यात होऊ शकते. इयत्ता 6वी साठी एकूण 80 प्रश्न असतात व गुण 100 असतात. म्हणजे प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1.25 गुण दिले जातात आणि इयत्ता 9वी साठी 100 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. वेळ हा इयत्ता 6वी साठी 2 तास दिला जातो आणि इयत्ता 9वी साठी 2.5 तास दिला जातो आणि सर्व क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले असतात आणि उत्तरे सोडवण्यासाठी OMR शीट दिलेली असते. तर इयत्ता 6वी साठी विषय आहेत मेंटल ॲबिलिटी, 40 क्वेश्चन असणार आहेत आणि 50 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर दुसरा विषय आहे मॅथेमॅटिक्स, यासाठी 20 प्रश्न असणार आहेत आणि 25 मार्क्स असणार आहेत. लँग्वेजमध्ये तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश घेऊ शकता. यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत आणि 25 मार्क्स असणार आहेत. तर इयत्ता 9वी साठी 4 विषय असणार आहेत. इंग्लिशचे 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी, सायन्सचे 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी, मॅथ्सचे 35 क्वेश्चन 35 मार्क्ससाठी आणि हिंदीचे 15 क्वेश्चन 15 मार्क्ससाठी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्वांना होईल. आणि अग्निपंख स्कॉलरशिप याचा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांच्यासाठी आपण लवकरच स्टडी विथ कोमल या चॅनलवर सॅम्पल क्वेश्चन सिरीज सुरू करणार आहोत. तेव्हा त्या चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेट लवकर पोहोचतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.